हे तर नमस्कार मित्रांनो, आज आपण उठलो सकाळी सकाळी लगेच चाललो आपण आपल्याला आलता विशाल भाऊ घ्यायला चप्पल घातलं. चला म्हणलं आता लगेच विशाल भावाला ए ब्रो काय करतो म्हणलो तो सरी बागच करते. हसायला लागले का अर्चल भाऊ म्हणलं गाडी स्टार्ट करले की आलो आपण. आपल्याला जायचं होतं फोटोशूट करायला. आपलं नाही विशाल भाऊचं. आपलं पण का आपण लगेच चान्स मारणार लगे आपण निघालो गाडीवर विशाल भाऊचा फोटो काढायला. लगे आपण लोकेशन आपल्याला काही एवढं भारी वाटत नव्हतं. इकडचं डायरेक्ट आपण गाठलं गजानन महाराजांचं मठ. तसं आपल्या पंढरपुरातील गजानन महाराजांचं मठ, जे आपल्या इथं पंढरपुरात सर्वात मोठं मठ आहे. फिरायला वगैरे जागा एक नंबर आहे. तिथं देवस्थान पण भरपूर 2 देवळ आहेत आपल्या इथं मोठे. तसंच तिथं आलो. आपल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं गाडी कुठला होती. आत लावा म्हणले. लगेच गाडी आत लावायला चाललो की विशाल भाऊ म्हणला इथं काय लोकेशन दिसत ना भाऊ. आत चल म्हणलं एक नंबर आहे. इकडे येऊन बघतो यांनी मला लागले इथं व्हिडिओ काढ. अरे काय इथं व्हिडिओ फोटो काढत बसतो. चल म्हणलं आत. लगेच विशाल भाऊला आयफोन आणला होता. लगे आपण आतल्या साईडला आलो की आतल्या साईडला येऊन बघतोय तर एकच नंबर लोकेशन. काय भारी सीन आहे बघा. मला तर किती भारी वाटलं असेल. तसंच बघा इथं किती भारी सीन आहे. देवळ वगैरे भरपूर होते. तसंच इथं आलो मस्तपैकी. इथं एक फोटो काढा म्हणलं विशाल भाऊला. सांगितलं इथं एक फोटो चांगले काढ. इथं फोटो एकच नंबर निघतात म्हणलं विशाल भाऊला. तसंच विशाल भाऊ म्हणलं लगेच फोटो काढू म्हणला. इथं फोटो काढू की विशाल भाऊला जागी थांबवलं. इथं येऊन बघतो तर काय द्वार वगैरे दिसत होते एक नंबरमध्ये. इथं झाडं फुलं वगैरे एक नंबर आहेत बघा. इथं हे बघा हे मंदिर राहिलं एक मस्तपैकी. तसं इथं आलो की विशाल भाऊ म्हणले इथं पण फोटो काढायचा म्हणला. फोटो काढ म्हणला. चल मग म्हणलं ते इथं येऊन बघतो तर काय मस्तपैकी फुलं वगैरे भरपूर होते. तसंच इकडं आलो. विशाल भाऊचं पण फोटो काढून झालं तर मस्तपैकी. तसंच आपल्याला जायचं होतं. परत विशाल भाऊ म्हणला इथलं लोकेशन भारी म्हणलं. इथं पण फोटो काढून बाहेर पण जायचं आपल्याला फोटो काढायला. तसं इथं काय एवढं फोटो भारी निघालं नव्हतं विशाल भाऊचं. लगे म्हणलं आपलं पण एक फोटो काढायचा. एक फोटो काढ म्हणला विशाल भाऊ म्हणला. लगे इकडं बघ म्हणला ही काढ फोटोशी लोकेशन आहे. तसं तर आपल्याला मांजरा वाघाची मावशी दिसली. तसंच इकडं आलो की आपण गाव आपल्याला जायचं होतं नदीवर जायचं म्हणल्यानंतर आपल्या इथं एक विशाल भाऊचं आपल्या काय तर काम होतं ते काम करायचं होतं. त्यामुळं आपण लगे त्याच्या कामाच्या ठिकाणी चाललो होतो. तसंच कामाच्या ठिकाणी चाललो होतं म्हणल्यावर कामाच्या ठिकाणी त्याच्या आल्यानंतर तिथं आपण त्याचं काम वगैरे चालू होतं. त्याचं काम झाल्यानंतर मग डायरेक्ट आपण आलो नदीवरती आल्यानंतर एक नंबर इथलं नदीवरचं काय लोकेशन आहे बघा. का बा एक नंबर. सकाळी एकतर फडकावून उठवून आणलं होतं मला. काय सांगू तुम्हाला माझी आता ही परिस्थिती. तसंच आलो इथं मस्तपैकी ह्यांचं काम चालू होतं. काय होतं काय माहिती. ही पुराणी गल्ली के जुनेवाडी में लेके आया था ये विशाल भाई अपने को. तसंच इथं आलो विशाल भाऊचं काम झालं की आपण आलो नदीवर. काय लोकेशन नदीचं एकच नंबरमध्ये बघा. काही आपल्या नदीवरलं विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं. तसं इथं आल्यानंतर आपण मस्तपैकी एक लोकेशनमध्ये व्हिडिओ काढ म्हणलं. तसं विशाल भाऊचं आपल्या इथलं एक मित्र पण होतं विशाल भाऊचं. हे बघा आपले विशाल भाऊचं मित्र आहे बघा विशाल भाऊचं. लगेच इथं आलो की विशाल भाऊ म्हणलं इथं एक नंबर लोकेशन आहे म्हणलं नदीवर फोटो काढायला. तुला फोटो काढायला एक नंबर आहे म्हणलं. गाडी अशी आडवी लावून म्हणलं लगेच तुझा एक फोटो काढूया म्हणलं. लगे इकडं फोटो काढून झाले की मस्तपैकी विशाल भाऊ म्हणला आता जाता चहा पाजायला लागते. अक्कड बक्कड बंबे बोल अशी नबे असली करत बसली चहा पाजायचा म्हणलं. लगे इकडून आलं की मी नको आवाला म्हणलं इकडं मला चहा प्यायचं म्हणलं. तसंच इकडं आलं की हे बघा इथं मस्तपैकी विशाल भाऊ थांबलं होतं. काय चाललंय म्हणला. चल म्हणलं आता आपण जाऊया मस्तपैकी तिकडं. तर तिकडे जाताना इथं पण मस्तपैकी विठ्ठल मंदिराचं शूट घेतला. जाऊ वाटत नव्हतं कारण की इथलं वातावरण पण चांगलं होतं. लगे विशाल भाऊन आपल्याला चहा पाजायला आणलं बघा. तसं विशाल बाय लगे विशाल भाऊन आपल्याला चहा पाजला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर कमेंट नक्कीच करा. बाय.